Cancer Healer Center, a new beginning. मिस्टर बीननी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। शिंदे मोदींच्या डस्टबिनमध्ये होते, ठाकरेंनी केली होती टीका। दिल्लीमध्ये मोदींशी बंद दाराआड चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरेंना घाम फुटला। 3 ग्लास पाणी प्याले। विधानसभेत शिंदेंचा दावा, मला जास्त बोलायला लावू नका, बात निकलेगी तो दूर तलक जाएगी। शिंदेंचा धमकीवजा इशारा। मुंबईतील रस्ते चांगले करतोय म्हणून विरोधकांना पोटदुखी। 15 वर्षांमध्ये डांबर का सांबर कुणी खाल्ला, नाव न घेता एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर खोचक टीका। सुपारी घेऊन बदनामी करण्याचं काम सुरू। गद्दार कोण याचा निकाल जनतेने दिला। कॉमेडियन कुणाल कामराने केलेल्या व्यंगात्मक गाण्यावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग। भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला। अंधारेंनी व्यक्त केलेली भाषा सभागृहाचा अवमान, दरेकरांचा आरोप। तर मी 56 जण पायाला बांधून फिरते असं सभागृहामध्ये म्हणाले नाही। माझ्यावर हक्कभंग आणण्यापेक्षा सभागृहामध्ये बिभत्स हातवारे करणाऱ्यांवर हक्कभंग आणा। सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा। पोलिसांच्या दुसऱ्या समन्स नंतरही कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ ट्विट। पहिल्या समन्सवेळी अनुपस्थित राहिल्यामुळे चौकशीसाठी पुन्हा बोलावणं। हॅबिटेट स्टुडिओ आणि कामराच्या शोशी संबंधित लोकांची जबाब नोंदणी सुरू। मला जीवे मारण्याच्या धमक्या राजकीय नेत्यांकडूनही उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत। कुणाल कामराचा आरोप, घाबरून माफी मागणार नाही, कामरा भूमिकेवर ठाम। अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये तणाव, महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना। भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले घटनास्थळी दाखल। संतप्त नागरिकांनी नगर मनमाड महामार्ग रोखला। आज रात्री रायगडच्या पालकमंत्री पदाचं नाव घोषित केलं जाणार। भरत गोगावलेंच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती, अखेर 2 महिन्यानंतर तिढा सुटणार। विधानसभा अध्यक्षांच्या कर्मचाऱ्यांच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी आमदार गेले। लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत अशी आमदारांकडून विचारणा। ठाकरेंचे आमदार भास्कर जाधवांचा गंभीर आरोप। भास्कर जाधवांच्या बोलण्यात तथ्य असल्यास पुरावे द्या, एफआयआर दाखल करू। लक्षवेधी लावण्यासाठी पैशांचा वापर होत असल्याच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजितदादांची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेत्याविनाच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं। पुढील अधिवेशन 30 जूनला होणार। उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंना काही काळ मोकळं बसू द्या। विरोधी पक्षनेते पदाबाबत अध्यक्ष ज्या दिवशी निर्णय घेतील तो मान्य। मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका, तर घाईगडबडीत निर्णय घेऊ का, अध्यक्षांचा विरोधकांना मिश्किल सवाल। संतोष देशमुखांची हत्या मोठ्या कटाचा परिपाक। प्रत्येक तारखेचा आमच्याकडे पुरावा। आरोपींची संपत्ती जप्त करण्याबाबत निवेदनही दिलं। सरकारी वकील उज्ज्वल निकमांची माहिती, पुढील सुनावणी 10 एप्रिलला। वाघ्या कुत्रा दंतकथेतून एकाही इतिहासकाराकडे वाघ्या कुत्र्याबाबत पुरावा नाही। संरक्षित स्मारकामध्ये नोंदही नाही, संभाजीराजेंची माहिती। Cancer Healer Center, a new beginning.